रिभाज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला दूध वांगं ही एक युनिक रेसिपी दाखवणार आहे. तर याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला 7 ते 8 वांगी घेतलेली आहेत मी. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 कांदे, थोडासा कढीपत्ता, दूध साधारण 1 ग्लास दूध घेतलं आहे मी, कूट अर्धी वाटी, शेंगदाण्याचं कूट आहे ते, थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टमध्ये मी एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 इंचभर आलं घेतलं आहे. चला तर मग आपण बघूया दूध वांगं कसं करायचं ते. एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यावं. साधारण 2 ते 3 चमचे तेल बास होतं या वांग्यासाठी. त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यावी. नंतर आलं लसणाची पेस्ट टाकावी, ती छान भाजून घ्यावी. नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकावा. हे सगळं छान असं भाजून घ्यावं. आणि हे भाजून झाल्यानंतर जो कांदा आहे आपण चिरलेला तो याच्यामध्ये टाकावा. कांदा चांगला भाजल्यानंतर त्यात 1 चमचाभर मीठ टाका, म्हणजे जेणेकरून कांद्याला सुद्धा मीठ लागतं. मीठ टाकून झाल्यानंतर आपण चांगला कांदा परतवून घ्यायचा. त्यानंतर घरात जो आपण मसाला तयार केलेला असतो, चटणी, आमच्या भागामध्ये याला चटणीच म्हणतात, तर तो थोडा जास्त घालायचा. का तर आपण जे दूध घालणार आहे त्याच्यामुळे वांगं थोडंसं गोडसर होतं आणि आपलं वांगं झणझणीत होण्यासाठी मसाला जास्त वापरायचा. मग यामध्ये मी आता वांगी टाकून घेणार आहे. वांगी छोटी छोटी वांगी आणायची, कारण छोट्या वांग्याला चव भरपूर असते आणि दूध वांग्यासाठी तीच सोयीस्कर पडतात. चांगलं ते हलवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट केलेलं आहे ते घालून पसरवून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर छान असं ते वांग हलवून घ्यायचं. आता त्यानंतर जो पार्ट आहे तो मेन पार्ट, म्हणजे दूध ओतायचं या वांग्यामध्ये. आणि या दुधामुळे याला एक छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि चमचमीत चटपटीत असं हे वांगं आपलं तयार होतं. साधारण 1 ग्लास दूध घेतलंय मी आणि ते ओतल्यानंतर थोडासा गॅस बारीक करायचा. छान हलवून मिक्स करून घ्यायचं ते वांगं. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथं आपलं दूध वांगं तयार आहे खाण्यासाठी. तर ही दूध वांग्याची जी रेसिपी आहे ती अत्यंत छान होते आणि तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.